10वी बोर्ड परीक्षेसाठी हा थेरम खूप महत्वाचा आहे। या थेरमला प्रूफ करताना आपल्याला 4 स्टेप वापरायचे आहेत। पहिल्यांदा थेरमची पूर्ण कन्सेप्ट शिकून घेऊ आणि मग याला बोर्डमध्ये लिहिण्याची करेक्ट पद्धत समजून घेऊ। अगोदर कन्सेप्टसाठी स्टेटमेंट द रेशियो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल by 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercept made on any other transversal by the same parallel line। काय करायचं इथं तुम्हाला 3 पॅरलल लाईनला फोकस करायचंय आणि त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल असणार आहेत। चेक करा, या ठिकाणी लाईन एल, लाईन एम आणि लाईन एन ह्या 3 लाईन एकमेकांना आपण पॅरलल घेतलेले आहेत, बरोबर। त्याच्यानंतर T1 आणि T2 हे 2 काय आहेत, हे 2 ट्रान्सव्हर्सल आहेत, बरोबर। लिहून घ्या, लाईन एल ही पॅरलल आहे लाईन एम ला आणि लाईन एन ला। ओके, आता या ठिकाणी T1 आणि T2 हे 2 काय आहेत, हे 2 ट्रान्सव्हर्सल आहेत। थोडस लक्ष द्या, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आपल्याला प्रूव्ह करायचंय AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR। आन्सर खूप सोपा आहे, छोटंसं कन्स्ट्रक्शन लागणार आहे। ड्रॉ सेगमेंट CP, तुम्हाला हे सेगमेंट CP ड्रॉ करायचंय। ड्रॉ सेगमेंट CP, CP लाईन एम ला पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करतो। ओके, लक्षात आलं, आपल्याला काय काय करायचं समजलं सगळ्यांना, कोणाला काही अडचण? ठीक आहे। आता या ठिकाणी आपल्याला प्रूफ पाहायचंय। प्रूफ हा एकदम सोपा आहे, फक्त 2 ट्रायंगल तुम्हाला निवडता आले पाहिजेत आणि बीपीटी समजली पाहिजे। बघा, प्रूफ मध्ये मी पहिला ट्रायंगल घेतो ACP। पहिला ट्रायंगल कोणता घेतला? ACP ट्रायंगल घेतला। याच्यामध्ये BD सेगमेंट AP ला कसा आहे? पॅरलल आहे। युजिंग सेगमेंट BD हा साइड AP ला कसा आहे? पॅरलल। म्हणजे आपल्याला काय वापरायचंय? आपल्याला बीपीटी वापरायचं, सिंपल आहे। आता बीपीटी वापरल्याच्या नंतर काय होईल? रेशो CB अपॉन AB इज इक्वल टू CD अपॉन PD, बरोबर। त्याला इन्व्हर्टेंडो करून घ्या। इन्व्हर्टेंडो काय असेल? इन्व्हर्टेंडो काय होईल याचा? AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन CD। BC लिहिलं काय, CB लिहिलं काय, सारखंच, कारण ते सेगमेंट आहे। आता ट्रायंगल कोणता घेते? PCR हा ट्रायंगल घ्यायचा, पहा PCR हा पूर्ण ट्रायंगल घ्यायचा। PCR वर फोकस करा, ट्रायंगल PCR। आता याच्यामध्ये सेगमेंट DQ आणि CR एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहेत। लिहून घ्या, सेगमेंट DQ ही पॅरलल आहे साइड CR सोबत। आता इथं सुद्धा आपण बीपीटी वापरू शकतो, आपण बीपीटी वापरू युजिंग बीपीटी। बीपीटीचा रिझल्ट काय येईल? PD अपॉन CD, PD अपॉन CD हा इक्वल राहील PQ अपॉन QR। लेट अस सपोज हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे। इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या दोन इक्वेशनला इक्वेट करा। ह्या दोन इक्वेशनला काय करा? इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2 हे इक्वेशन EQA पूर्ण स्पेलिंग राहील। काय राहील? या ठिकाणी PD अपॉन CD इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये सुद्धा PD अपॉन CD आहे। म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहू शकतो? AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR, हेन्स प्रूव्ड।